नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ओमकार. तर तुम्हाला थंबनेल बघून विषय समजलाच असेल. आणि मित्रांनो, आजचा विषय काय तर स्लरी कसं बनवायचं ह्याबद्दल मी बोलणार आहे. पहिला त्याआधी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण माझ्या चॅनलवरती असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येत राहतात. तर त्यासाठी सबस्क्राईब करायला लागणार. तर असंच इन्फॉर्मेशन भरलेली सगळी प्रत्येक व्हिडिओमध्ये असंच असतात. तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता. आणि चला मग आता आपल्या मुद्द्यावर येऊया, मेन मुद्द्यावर. तर मित्रांनो, स्लरी कसं बनवायचं तुम्हाला आता सांगतो. तर तुम्हाला पहिला गोष्ट घ्यायची म्हणजे पहिली वस्तू जी घ्यायची आहे ती तुम्हाला 10 किलो शेण घ्यायचं आहे ताजं. गाईचं असू दे किंवा म्हशीचं पण घेऊ शकता. गाईचं घेतलं तर बेटर राहील. आणि त्यासोबतच गोमूत्र 10 लिटर घ्यायचं आहे. 10 लिटर गोमूत्र, 10 लिटर शेण घ्यायचं आहे ताजं. आणि त्यासोबतच 2 किलो गुळ घ्यायचा आहे आणि 2 किलो बेसन पीठ घ्यायचं आहे. 2 किलो हे सगळं घेतला. आता काय करायचं, हे प्रॉपर सगळं तुम्ही 200 लिटर बॅरल मध्ये मिक्स करायचं आहे. मिक्स करून पद्धतशीर ढवळायचं आहे आणि तुम्हाला ह्याला 7 दिवस सोडायचं आहे. 7 दिवस सोडायचं आहे. 5 तिथं 7 दिवसापर्यंत राखायचं ह्याला, कारण हे कुजलक नाही, ह्याच्यात चांगले जीवाणू तयार होतात. तर तुम्ही बांधावरची एक थोडी बहुत मुठभर माती टाकू शकता, चांगली माती टाकायची जीवाणू असलेली. तर टाकलं तर बेटर राहील, बेटर रिझल्ट येतात. तर नसली तर काय विषय नाही, तर तुम्ही असं जीवामृत बनवू शकता, जसं की स्लरी बनवला तर ह्याचा बेस्ट रिझल्ट असतात. तुम्ही कोणत्याही पिकाला वापरू शकता. आणि हे महिन्यात एकदा वापरला उसाला तर एकदम बेस्ट रिझल्ट, कारण ह्यानं पांढऱ्या मुळ्या वाढायला मदत होते. त्या कारणानं आपली उसाची ग्रोथ असते ना, ती स्पीड होत्या. तर तुम्ही वापरू शकता, बेस्ट रिझल्ट आहे त्याची. आणि स्लरी अशा प्रकारेच बनवायची आणि 7 दिवसानं तुम्ही पाण्यातनं किंवा ड्रिपनं सोडू शकता. ड्रिपनं सोडताना काय करायचं मित्रांनो, तर तुम्ही 2-3 फडकी बांधायचे, कारण त्या कारणानं हे होणार नाही, म्हणजे जी स्लरी केलेली राड असते ना, म्हणजे घाण असते ना, ती तुमच्या ड्रिपमध्ये जाणार नाही. त्या कारणानं ब्लॉकेज व्हायची शक्यता कमी होतात. तर मित्रांनो, ह्याला ढवळायचं आहे पद्धतशीर. तुम्हाला 7 दिवस 2 टाइम ढवळायचं आहे. तर ढवळून पद्धतशीरपणे तुम्ही असं सोडू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. आणि असं कोण तुम्हाला माहिती दिलं का कमेंट करून सांगा, आणि माहिती कसं आहे ती सुद्धा कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.